स्वरूपसिंग नाईक साहेब काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे नेते होते आणि सतत 7 वेळेस 2009चा अपवाद वगळता 7 वेळेस ते निवडून आले, लोकसभेवर निवडून गेले आणि त्यांनी अविभाजित धुळे जिल्ह्याचा आणि 1 जुलै 98 मध्ये जो नंदुरबार जिल्हा झाला त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचं त्यांनी सतत नेतृत्व केलं. पण त्यांचं नेतृत्व हे केवळ धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर संपूर्ण महाराष्ट्राचे ते नेते होते, आदिवासी समाजाचे नेते होते आणि म्हणून त्यांच्या जाण्यामुळे एक फार मोठी पोकळी आदिवासी समाजासाठी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेसाठी निर्माण झालेली आहे. मी ट्रान्सपोर्ट कमिशनर होतो तेव्हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं, कारण तेव्हा ते ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी मिळाली. मी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्यातर्फे आणि काँग्रेस पक्षातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.